ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मी मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 तोड कसं दाखव तेजू हे बघ मनात कुठल्याही प्रकारची शंका कुशंका अजिबात ठेवू नकोस वनिता वनिता अगं तुला कसं सांगू समजत नाही म्हणजे आता ही बातमी आनंदाची आहे का दुःखाची मला माहिती नाही पण अगं रडतेस का अशी काय झालं असं एवढं ओक्साबोक्षी का रडतेस अरे माझी चूक झाली हो मी वनिता वहिनीला वाटेल ते बोलले म्हणजे डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं काही नाहीये आपल्याला काळजी घ्यावी लागेल पण त्याहून कॉम्प्लिकेशन्स काही नाहीयेत आदित्यवर हल्ला झाल्याची ही खबर त्याला लागली आहे पण कुणी हल्ला केला हे माहित नाही त्याला अजून मला किती घालून पाडून बोलायचं असेल माझी ऐकायची तयारी पण त्याच्या मनात काय आहे ते तरी बोललं पाहिजे ना हे बघ तेजू तू शांत हो प्रत्येकाची राग व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते आय एम रिअली व्हेरी सॉरी मी तुला खूप अथवा बोलले मला माहितीये त्या जखमा कधीही भरून न निघणार आहेत माझ्यामुळे घरातले सगळेच त्यांना खूप बोलले तो मला खूप अपराधासारखं वाटतं हो तेजू खरंच मी नक्की बोलेन दोघांशी हॅलो भाऊजी थोडं काय काम आहे बोलायचं होतं कशाबद्दल म्हणजे थोडं पर्सनल आहे मी घरी आल्यानंतर बोलून नाही चालणार भाऊजी भाऊजी 2 मिनिटं म्हणजे आदित्य आणि मला आम्हाला तुमची माफी मागायची कशाबद्दल भाऊजी तुम्हाला माहिती आहे कशाबद्दल ते आणि तरीही आम्ही तुम्हाला माफ करावं अशी तुमची इच्छा आहे एक वेळ मी माफ करेनही पण वनिताचं काय ग तिचं वांझपण तुम्ही सतत तिच्या तोंडावर फेकून मारत असता टोचून टोचून बोलून जखमा करायच्या आणि नंतर फुंकर मारायला यायचं मला कसला आसुरी आनंद मिळतो यातून मला कळतच नाही भाऊजी माझं तुम जाऊ दे ना तेजस्विनी मला या विषयावर अजिबात वाद घालायची इच्छा नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही 1 मिनिट भाऊजी मला बाय
अरे तुला ते जयवनला घेऊन यायला सांगितलं होतं तुम्ही. शेठ, आता तो आपल्या काही कामाचा राहिला नाही. ते ठरवलं कोणी? मीच. मुस्कटा देऊ का तुझे? अहो शेठ, तुमच्या मागे तुमच्याबद्दल लय काय काय बोलत असतो तो. माझी तर बाग खोपडीच अटकती या. आता परत जर इथं दिसला ना तर त्याची 32 कशात घालवीन मी. हे बघ, तुला धू सांगितलं की धुवायचं, स्वतःची अक्कल चालवायची नाही. मी इथे नसताना उद्योगधंदे करतोस ते सगळे नंतर मला निस्तरावे लागतात. अहो पण शेठ, मी जे पण काय करतोय ना ते फक्त तुमच्या भल्यासाठीच करतोय. आता मी त्या जयवंतला नाही बोलवला ते पण माझ्या भल्या करताय. करेक्ट. अरे मला कळत नाही, मी तुझा नोकर आहे का तू माझा नोकर आहेस? अहो मी नोकर आहे मी. हो नुसता नोकर नाही, गुलाम आहे, गुलाम तुमचा. अरे मग गुलामासारखा वाग ना, माझा बाप असल्यासारखा का वागतोयस तू? आता त्याचं काय आहे? तुम्ही 15-15 दिवस बाहेर जाता, त्यावेळी मी एकटाच बंगल्यात असतो आणि त्यावेळी आपला रुबाब कसा एकदम राजासारखा असतो. आणि आता हा माज आपल्या डोक्यातनं उतरायला अजून 10-15 दिवस तरी लागतील का नाही? मी इथे जयवंतला येऊ देणार नाही. करेक्ट. मला कळत नाही त्यानं काय घोडं मारलंय तुझं? अहो सडत होता, सडत फुटपाथ वरती आला ना तेव्हा तुमच्याच आश्रयाला आला ना, आणि आता तुमच्या माघारी तुम्हाला शिव्या देत असतो. घालणारच रे, शिव्या घालणारच. चांगला 8-10 महिने आतमध्ये तुरुंगात सडलाय, पोलिसांचा मार खाल्लाय, तेही त्याचा कुठलाही दोष नसताना. आता तो कशाला पाहिजे अजून? तू माठ आहेस रे, माठ. अरे परमेश्वर ज्या वेळेला अक्कल वाटत होता ना त्यावेळेला तू कुठल्या तरी भाईला भेटायला गेला असणार. अरे ते जयवंत म्हणजे कुत्र आहे, कुत्र. आपल्या कामासाठी पुन्हा यू केलं की पुन्हा आपल्या पायामध्ये येऊन घोटाळणार. त्याला नकळत पुन्हा म्हाताऱ्यावर सोडायचा, म्हाताऱ्याच्या नकळत पुन्हा त्याला त्याच्या नडगीचा चावा घ्यायला लावायचा. ती पोरगी आहे ना त्या म्हाताऱ्याची, ती महा चालू आहे. हो अहो कधी एकदा त्याच्या गळ्यात चैन अडकवल आणि एखाद्या फाटकाला बांधल ना त्याचं त्यालाच कळायचं नाही. तर जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय त्याशी? हा एवढा जुगार आपल्याला खेळायलाच हवं. हार ऐकून घेतला तुझा, तर जास्त बोललास तर मुका करीन. चल निघ, त्या जयवंतला घेऊन ये, चल. एक वेळ मी माफ करेन, पण वनिताचं काय ग? तिचं वांझपण तुम्ही सतत तिच्या तोंडावर फेकून मारत असता. टोचून टोचून बोलून जखमा करायच्या आणि नंतर फुंकर मारायला यायचं. तुम्हाला कसला आसुरी आनंद मिळतो यातून मला कळतच नाही. तेजू, कॉफी. थँक्यू. बाळ कुठे? तेजू, हा, बाळ कुठे आहे? अरुताई घेऊन गेल्यात. बघ, तू हे असं करतेस आणि मग डोक्याला हात लावून विचार करत बसतेस. बघ, आपलं बाळ कायम आपल्या समोर असायला हवं. पण माई अरुताई. अगं, आरू काय आणि वनिता काय? बाळ आपल्या समोर हवं ना, मग नाही ते विचार डोक्यात येतात. एवढं रामायण घडूनही तुम्ही असं बोलताय? हे मी बोलत नाहीये, माझ्यातली आई बोलतेय. तसं काय ग, जाणून बुजून कोणी अशा गोष्टी करत नाही. आणि जे होणार असतं ना ते चुकतही नाही. पण आपण अशी संधी मुद्दाम कशाला द्यायची? पण माई वनिताची चूक नव्हतीच. तिने दुर्लक्ष नव्हतं केलं.
100% तिची चूक नसताना आपण सगळ्यांनी तिच्यावर आरोप केलेत. सगळ्यांनी नाही, मी तिला काय वाटेल ते बोलली. नाही पण मी काय म्हणते, समजा बाळाला आंघोळ घालायला आपण बाळ तिच्याजवळ दिलंच नसतं तर तर हा प्रसंग घडलाच नसता ना. अहो वनिताने काय किंवा मी काय, बाळाला कुणीही आंघोळ घातली असती तरी अस्थमाचा अटॅक आलाच असता ना. किंवा कदाचित आलाही नसता. नाही, निदान बाळाला अस्थमाचा त्रास आहे हे आपल्याला वेळेवर कळलं तरी हे आपलं नशीब आहे. ट्रीटमेंट तरी सुरू करता आली. खरं म्हणजे वनिताचे आभार मानायला पाहिजेत आपण. बरोबर आहे, पण त्याच्यासाठी तिने आधी रूम मधून बाहेर तर यायला पाहिजे ना. आपलंच दुःख कुरवाळत आपल्याला दोष देत ती खोलीमध्येच बसली. मला काय वाटतं ना तेजू, एकदा तिने आपल्या समोर यावं आणि स्वतःच्या मनात जे काय असेल ना ते सांगून टाकावं. जाऊ दे ना तेजू, जा तू बाळाला घेऊन ये. ठीक आहे, मी चढ. अस्मिता अस्मिता हॅलो हॅलो, वनिता बोलते मी. गुड मॉर्निंग. खरं तर माझी पहाट आहे, पण आता तुझा फोन आहे असं म्हटल्यानंतर माझा मस्करीचा अजिबात मूड नाहीये. त्यातून ती तुमची सो कॉल्ड रोमॅन्टिक भाषा ऐकण्याचा तर अजिबात नाहीये. समोर ये, तुझा मूड कसा वटणीवर आणायचा मला चांगलं ठाऊक आहे. हे बघ संग्राम, अरे एकदम अरेतुरेची भाषा. परवापर्यंत अगदी फोनवर सुद्धा साहेब साहेब करत होतीस आणि आज एकदम आज अरे तुरे करायचीच इच्छा आहे माझी. तुझा मूड मी ताळ्यावर आणतो. काय गे आरामखोर, आज एकदम आठवण कशी झाली माझी? होते काहीतरी नवीन उपद्व्याप केले म्हणून नवऱ्यानं घराबाहेर काढलं असणार. हे बघा, उगाच तर भलतं सलतं बोलू नका. डोकं फिरायची वेळ आली आहे माझी. अच्छा, म्हणजे तुझं डोकं फिरलेलं आहे का? आता वेळ लागायचंच बाकी आहे. नाही नाही, मग वेळ उतरल्यानंतर माझ्याकडे ये, त्याच्यात येऊ नकोस. संग्राम, फोन कोणी केला? तू कमी. आणि भेटायचं नसेल तर मग फोनवर. हे सगळं फोनवर सांगण्यासारखं नाहीये. आपण प्रत्यक्ष भेटूया. एकदम टॉप सिक्रेट. तर तुझ्या घरचा फोन टॅप होतो. बरं, माझ्याकडे यायचं तर असं भर उन्हात कशाला ग? केव्हा यायचं माझ्याकडे तुला माहिती आहे.
ये 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 तुझ्यावर आलेलं संकट आपण सेलिब्रेट करू. संग्राम हा स्वर मला आवडत नाही, तुझ्या तोंडामध्ये शोभत नाही. प्लीज संग्राम साहेब. आता कशी हळूहळू वळणावर यायला लागलीस. याचं पायात घोटाळणारं मांजर मला आवडतं बघ. मी येणार आहे, पण तुमच्या वेळेत नाही, मी माझ्या वेळेत येणार. आणि येईन ना तेव्हा फोन करून येईन ना. फक्त तुमचा तो पाळलेला कुत्रा आहे ना, कौवा, त्याला हे सांगून ठेवा. चला येते ना. जय हो जयवंतराव. कशाला आलायस? हा प्रश्न मी सुद्धा तुला विचारू शकतो. नाही, संग्रामची सावली तू, त्याच्यापासून आज वेगळा कसा? कधी कधी कामासाठी वेगळं व्हावं लागतं. तुला काय मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा अधिकारी वाटलो काय रे काम द्यायला? म्हणतात ना, रस्सी जलते लेकिन उसका बल नाही जल. ए फालतू म्हणी बोलू नकोस. काम काय आहे ते बोल. काय रे, हल्ली दिसत नाहीस संग्राम शेठच्या फार्म हाऊसकडे? कशाला? तुझ्या संग्राम शेठचं तोंड बघायला? पहिल्या तर कोंबड्यासारखी बांग द्यायला तिकडे जायचं. तेव्हा माहित नव्हतं तुझा संग्राम शेठ इतका हरामखोर असेल. जयवान, ए आवाज खाली कर. आधी विश्वासात घ्यायचं, मग कमजोरीचा फायदा घेऊन त्याचा विश्वासघात करायचा. ही नीती आहे तुझ्या संग्राम शेठची. हे बघ जयवान, प्लीज रडू नकोस. तुझ्या संग्राम शेठने पार देशोधडीला लावलाय मला. धोबी का कुत्ता न घर का ना घाट का अशी अवस्था झाली माझी. जयवंत, तुला संग्राम शेठ बद्दल जी गरळ ओकायची होती ना, ती जर झाली असेल ना ओकून, तर मला पण थोडं बोलायचं. बोल, काय तेवढंच बाकी होतं, बोल. हे बघ, संग्राम शेठ तुझ्याशी जे काय वागले ना, त्यांना त्याची खंत वाटते. आणि तेवढ्यासाठी तुला भेटायसाठी त्यांनी खास मला इथं पाठवलं. जा आता, तुलाच भेटलं ते नशीब समज. जा. हे बघ जयवंत, तुला फार्म हाऊसवर यावं लागेल. तू काय धमकी देतोस मला? ही धमकी नाही, त्या बोगस कंपनीची केस पुन्हा ओपन होते. मग आमच्या संग्राम शेठला भीती वाटते. तू जर त्या अभिजितला जाऊन भेटलास ना, तर पुन्हा आमच्या संग्राम शेठला जेलची हवा खावी लागेल. त्याची तीच लायकी आहे. हे बघ, पुण्याची लायकी काय आहे ना, ते आपण नंतर ठरवू. म्हणजे काय म्हणायचं तुला? तुला संग्राम शेठच्या फार्म हाऊसवर यावं लागेल. तुझ्या त्या संग्राम शेठच्या अरे सुहास हळू. अरे सुहास हळू. अगं माहितीये मला. पण मला त्याला जहागीरदारांसारखं ते साजूक तुपातलं नाही बनवायचंय, माझ्यासारखं रफ अँड टफ बनवायचंय, हो की नाही? वेड्या भावाची रे वेडी माया, सोनियाच्या ताटी स्वतःच्या संसारात लक्ष घाल. भाऊजी, त्या दिवसापासून वनिता वहिनींनी
बाळाला हातातच काय बाळाचं तोंड पण नाही बघितलंय. त्याचा आवाज ऐकायची गरज नाही. परिणाम महत्वाचा. आता तू ठरव, इथनं आडवा जाणार का उभा जाणार. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,